अशाच एका उज्ज्वल प्रभाते काळोखाच्या होतील ज्योती. मरणाची ना भीती मला ये, जगण्याशी ना वैर माझे. वार केले होते जयानी, सारेच होते यार माझे. घाव सारे झेलताना वेदना हळुवार होते. संकटाची कशास भीती, भविष्य माझे माझ्याच हाती. अशाच एका उज्ज्वल प्रभाती. हे बघा, मी कुठल्याही प्रकारचा गैरसमज करून घेत नाहीये, पण ज्या वेळेला तुम्ही खरंच अडचणीत होता तेव्हा त्यांनी विचारलं तुम्हाला? एकदा तरी फोन करून तुम्हाला विचारलं का की तुम्ही कुठे आहात, कुठे राहताय? हे बघ, आम्ही इथे राहायला आलो त्यावेळची परिस्थिती लक्षात घे. त्यावेळेला तू खूप आजारी होतीस, एकटी होतीस. यापुढे तुमच्यावर कुठलीही वेळ आली ना तरी आता मी तुम्हाला नाही मदत करू शकत. मॅडम, प्रधानांना कळलंय मी तुम्हाला मदत करत होतो. मीच तुम्हाला बातम्या पुरवत होतो. काय? पण हे कसं शक्य आहे? मी सध्या फक्त एकाच गोष्टीचा विचार करतो की पाटलांनी तुमचं आणि त्यांचं रेकॉर्डिंग केलं कसं आणि कधी. मला मान्य आहे, मी वाहवत गेले. मला सत्तेची हाव सुटली होती. पण सायली, या सगळ्या प्रकाराला तुझे डॅडी सुद्धा थोडेफार कारणीभूत आहेत का? त्यांना असंच वाटत होतं की मी फक्त चूल आणि मूल सांभाळावं. स्त्रीला स्वतःच असं स्वतंत्र अस्तित्व असतं हेच मुळे त्यांना मान्य नव्हतं. मी सुद्धा बंड पुकारला आणि सायली, माणूस एकदा का भोवऱ्यात सापडला की त्याची किती इच्छा असली ना तरी तो नाही बाहेर पडू शकत ग. खरंच. तुझं समाजकार्य तुला तुझी स्वतंत्र ओळख बनवायला पुरेसं नव्हतं. पण ममा, तुला प्रसिद्धी हवी होती आणि त्यासाठी समाजकार्याचा केवळ मुखवटा धारण केला होतास तू. म्हणून त्या स्वतःच्या फायद्यासाठी त्या पाटलाच्या हातचं बाहुला होणं हे मान्य केलंस तू. मला तुझे सगळे आरोप मान्य आहेत, पण आता मला खरंच पश्चाताप झालाय ग. मी काय करू ग? हवं तर तुझे हात जोडून माफी मागते. एकदा मला क्षमा कर. एक संधी दे ग मला, प्लीज. किती विचित्र गोष्ट आहे ना. खरं तर मुलांनी अनंत अपराध करायचे आणि आईकडे एक धाव घेतल्यावर तिने ते सगळे पोटात घ्यायचे. पण आज माझ्या समोर मात्र माझी आईच हात जोडून उभी आहे. पण ममा, आता तुला माफ करणं मला नाही शक्य होणार. सायली, सायली, एकदा ऐकून घे ग प्लीज. सायली, सायली, एक संधी दे ना. सायली.
अशाच एका उज्ज्वल प्रभाते. माया, ओ हो, थोर समाजसेविका माया प्रधान चक्क आज आमच्या घरी. काही नवीन बातमी बनवण्याचा विचार आहे? मला मी तुमची क्षमा मागायला आलो. मला झाल्या प्रकारची खूप लाज वाटते. लाज? अहो, लाज तर खरं आम्हाला वाटायला हवी, कारण आमची अब्रू तुम्ही चक्क विषयावर टांगलीत. असं नका हो बोलू. का नको बोलू? तुझ्यामुळे तोंड दाखवायला जागा राहिली नाही मला. मला मला खरंच पश्चाताप होत आहे. प्लीज मला माफ कर. पश्चाताप? गुड गुड गुड. म्हणजे हे चांगलं आहे की आधी आपल्याला हवं तसं वागायचं आणि नंतर प्रकरण अंगावर शिकल्यानंतर पश्चाताप झाला म्हणून रडायचं म्हणायचं. वा, गुड गुड. नाही हो, असं नका हो. त्या शडाप. एक शब्द बोलायची इच्छा नाही माझी. माझं ऐकून तरी घ्या. माया, तू रड, पाया पड, पण हा अजित प्रधान तुला कधीच माफ करणार नाही. असं नाही हो, खरंच मला. गेट आउट. हो, माझं ऐकून तरी घ्या प्लीज. आय सेड गेट आउट. हो, मला सायलीशी तरी बोलू द्या. मला तिला काहीतरी समजवायचंय. प्लीज बोलू द्या ना मला. तू अशी ऐकणार नाहीस. क्या हुआ मैडम? नाही, कुछ नाही. हे असंच घडणार. कितीही प्रयत्न केला तरी एकदा दुभंगलेलं नातं पुन्हा सांधू शकणार नाही मी. आपल्या हातून अशी कृत्य घडली आहेत ना की ज्यांना माफी मिळूच शकत नाही, निदान या जन्मी तरी. आता आयुष्यभर असं दिवाभितासारखं जीवन जगावं लागणार आहे. या. चलो. आई का आली असेल? मला भेटायला? काय सांगायचं असेल तिला? कधी कधी वाटतं तिलाही तिची स्वतःची बाजू असेल, जी कोणी समजूनच घेतली नाही. पण मग मी जे बघितलं, डॅड जे सांगतात, टीव्हीवर जे दाखवलं, ते सगळं खोटं कसं असेल? पूर्वी तिचे पेपरमध्ये फोटो यायचे, सामाजिक प्रश्नांवरची तिची आंदोलनं गाजली, तेव्हा किती अभिमान वाटायचा. आणि आता तिची प्रसिद्धी अशा रीतीने व्हावी, चार चौकात ती माझी आई आहे हे सांगताना लाज वाटते मला. किती कमनशिबी आहे मी.
बोला राजे. अहो काय बोलणार, इथे माझी दातखिळी बसायची वेळ आली. राजे, माझ्या मागे ऑफिसमध्ये काय घडलं पटकन सांगा. अहो घडणार काय, प्रधान साहेबांना कळून चुकलंय की तुमचं आणि मायाचं काहीतरी साठल होतं आणि तुम्हीच मायाला ऑफिसच्या बातम्या पुरवत होता. हे असं होणार हे जेव्हा पाटील साहेब ऑफिसमध्ये आले ना तेव्हाच वाटलं होतं मला. अहो म्हणून तर पळालो ना, सटकलो मी ऑफिसमध्ये. अहो प्रधान साहेबांनी तुम्हाला शोधण्यासाठी आकाश पाताळ एक केलाय. फोनवर फोन करत होते आणि केबिन मध्ये मला बोलवून माझी उलट तपासणी सुद्धा घेतली. तुमची उलट तपासणी? अहो असं काय करताय साहेब, सगळ्या ऑफिसला माहिती आहे की तुमची आणि माझी घसीट होती ते. हे राजे, मला हे गाव सोडून बाहेर गावी जावं लागणार काही दिवस. त्या प्रधानच्या हातात सापडलं तर काय होईल काही सांगता येत नाही. झक मारल्याने या फंदात पडलो. कुठून तुम्हाला मदत करायची दुर्बुद्धी सुचली. राजे, उगाच नाटकं करू नका. फुकट मदत नाही केलेली तुम्ही. तुम्ही केलेल्या मदतीचा पुरेपूर मोबदला वसूल केलाय तुम्ही. हो ना. अहो पण हे पैसे काय माझ्या आयुष्याला पुरणार आहेत का? आता माझी नोकरी तर जाईलच. बरं प्रधान साहेबांनी मला खडी फोडायला पाठवलं नाही म्हणजे मेवली. हो, हे शहाणपण आता सुचतंय तुम्हाला. जेव्हा पैसे मिळत होते तेव्हा उरपत होता ना अवराटासारखे. अहो शेड खाल्लं मी, कबूल करतो शेड खाल्लं. पण मला काय माहिती होतं हे प्रकरण एवढ्या थराला जाईल ते. मी केवळ मध्यस्थाचं काम करत होतो. हो. आता क्षेत्र 12 वाजले. राजे, सॉरी सर. ओके. राजे, हां माझं एक काम करा. साहेब बास, पुरे झालं. आता पुन्हा या प्रकरणात नका ओढू मला. बास. मोबदला देणार आहे मी. हां पैसे देणार आहे. त्याचं काय आहे साहेब, हां. आता तुमचं मीठ खाल्लंय मी, तेव्हा त्या खाल्ल्या मिठाला जागायला पाहिजे ना. बोला साहेब बोला. राजे, मी फक्त एक टेप पाटील साहेबांना दिली होती. हां बाकीच्या टेप्स प्रधानांच्या हातात पडता कामा नाहीत. त्या टेप्स मी कुठं ठेवलं ते तुम्हाला सांगतो. त्या टेप्सचं आपल्याला पुढे काय करायचंय ते आपण नंतर ठरवू. पण राजे, त्या टेप्सवरती आपल्या दोघांचंही भविष्य अवलंबून आहे, भवितव्य अवलंबून आहे. बोला साहेब. ठीक आहे साहेब. ते टेप्स आणून द्या, पैसे घेऊन जा. ठीक आहे साहेब, करतो मी करतो. बरं मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करू नका. मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन. ठीक आहे साहेब, ठीक आहे. बरं निघू. होय. आणि राजे, हुशारीने काम करा. कोणालाही संशय येता कामा नये. बस काय साहेब. या. येतो. अशाच एका उज्ज्वल प्रभाती वासू, वासू. काय साहेब? अरे वासू, ती मेघना कुठे आहे? त्यांच्या रूममध्ये असतील त्या. अच्छा, मेघना काही बोलली का तुला? कशाबद्दल? अरे ती इंटरव्ह्यूला गेली होती ना, काय झालं त्याचं? कुठला इंटरव्ह्यू? मी पण मूर्ख आहे. याला
त्याला विचारतोय. जा तू बाबा, तुझं काम कर जा. मेघना, 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 कुठे गेली मुलगी? मेघ, काय झालं? मेघना, बस बस बस. काय झालं? कसं झालं इंटरव्ह्यू? कसं झालं इंटरव्ह्यू? अशीच रडत राहणार आहेस का तू? काय झालं मला नीट सांग. नो होप्स. काय? अरे त्या इंटरव्ह्यूला गेल्यानंतर काय झालं माझं मलाच कळलं नाही. ते लोक प्रश्न विचारत होते आणि मी ब्लँक झाले होते. मला रडायलाच आलं. कम ऑन मेघना, अगं केवढी तयारी करून गेली होतीस तू. असं झालंच कसं पण मग? मला पण नाही माहिती. मला सुचतच नव्हतं काही. माझा तर विश्वासच बसत नाही खरंच. वाटलं होतं की तू असं म्हणशील की इंटरव्ह्यू मस्त झाला, आपण एखादी पार्टी करूया. तू सांगतेस म्हणून. दुसरं जर मला कोणी सांगितलं असतं ना, माझा तर विश्वासच नसता बसला. विश्वास, तू तू तुझ्या बाबांशी बोलशील? कशाबद्दल? म्हणजे त्यांच्या ओळखीने माझं काम झालं तर? मेघना, तू मला वशिला लावायला सांगतेस? मग काय झालं? हल्ली जगात प्रत्येक जण वशिलाच तर लावतो. कुठलंही काम करण्यासाठी वशिला लागतोच. मग मेघना, आय कांट बिलीव्ह इट. आय कांट बिलीव्ह इट. हे तू बोलतेस? मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मेघना. अगं आमच्या विरुद्ध किती ठामपणाने उभी राहिली होतीस तू. तुला आठवतंय? सत्तेपुढे सुद्धा दबली नव्हतीस तू. अन्यायाविरुद्ध किती चीड होती तुझ्या मनात. मेघना, अगं तुझ्यातला हाच गुण बघून तर मी म्हणजे मी स्पार्क पाहिला मी तुझ्यात. स्पार्क पाहिला. मेघना, तू फसवतेस का मला? आरशात जाऊन तोंड बघ एकदा. येड्या, गंमत केली तुझी. इंटरव्ह्यू वाईट होईलच कसा. आता मी अपॉइंटमेंट लेटरची वाट बघतीये. आय एम डॅम कॉन्फिडंट माझं सिलेक्शन झालंय. वाव, इट्स ग्रेट यार. तुला माझ्याबद्दल एवढी खात्री वाटते हे ऐकून खरंच खूप बरं वाटलं. मेघना, तू जेवढं स्वतःला ओळखतेस ना, त्यापेक्षा जास्तच मी तुला ओळखतो. अगं तू कशी आहेस याची खूप चांगली कल्पना आहे मला. म्हणून तर मी तुझ्या म्हणजे तू खूप चांगली मैत्रीण आहेस ना माझी. मला हे जवळची मैत्रीण आहेस तू. हां, ते सांगायचं होतं मला तुला की तू खूप जवळची मैत्रीण आहेस माझी. बस बस बस. हे बघा, मिलिंदला शोधण्याचा मी पण प्रयत्न करतोय, पण तो सापडत नाही तर मी काय करणार? मला माहितीये, पण माझा त्यावर अजिबात विश्वास नाही. मला तर वाटतंय कंपनीच्या राजकारणात त्यांचा बळीचा बकरा बनवला गेलाय. देव न करो, पण ह्यांना जर काही झालं तर लक्षात ठेवा, या गरीब बाईचे तळतळाट लागतील तुम्हाला. साहेब, मला माफ करा साहेब. मी चुकलो साहेब. चूक अजाणतेपणीच्या हातून घडतं तर चूक म्हणतात. तू एक अक्षम्य अपराध केलेला आहेस. अशाच एका
उज्ज्वल प्रभाते काळोखाच्या होतील ज्योती. मरणाची ना भीती मलाही, जगण्याशी ना वैर माझा.